नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमीच्या या यूट्यूब चॅनलवर मी अक्षय जाधव सर्वांचं सहज स्वागत करतो. सो काल रात्री हॉल तिकीट जे आहेत, ॲडमिट कार्ड जे आहेत TP एक्झामिनेशनचे हे डिक्लेअर झालेले आहेत, त्यांनी ते पब्लिश केलेले आहेत आणि त्या संदर्भातच मुलांचे बरेचसे डाऊट्स आहेत. बऱ्याच मुलांचे कालपासून मेसेजेस येत आहेत, तर त्यासाठीच हा एक व्हिडिओ आपण घेतलेला आहे. त्यामध्ये तुम्हाला गायडन्स मिळावा यासाठी. तर सर्वप्रथम बघा विद्यार्थी मित्रांनो, ह्यामध्ये बऱ्याच मुलांना असं प्रॉब्लेम फेस होत आहेत की वेबसाईट ती जी आहे लिंक ओपन होत नाही, ओपन झाली तरी हॉल तिकीट दिसत नाही किंवा हॉल तिकीटचं ऑप्शनच कुठे येत नाही, ॲडमिट कार्डचं ऑप्शन येत नाही, असे बऱ्याच जणांचे डाऊट्स आहेत. दुसरा डाऊट असा आहे की आम्ही 3 लोकेशन्स दिले होते, 3 एक्झाम सेंटर दिले होते, ते 3 सोडून आपल्याला कुठलं तर दुसरंच मिळालेलं आहे, वेगळंच काय तर चौथंच सेंटर मिळालेलं आहे, असंही काही जणांचे क्वेश्चन्स आहेत. आणि काही जणांचे असे म्हणणं आहेत की डेटा जो आहे त्यातला बदललेला आहे, असं काही म्हणजे ॲडमिट कार्डमध्ये माहिती दिसताना वेगळीच दिसत आहे. तर असे काही मुलांचे मेसेजेस आहेत, तर त्यासाठीच हा व्हिडिओ घेत आहोत. तर बघा, यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा ॲडमिट कार्डची प्रोसेस समजून घ्या. तर सगळ्यात पहिल्या स्टेपमध्ये आपल्या चॅनलवर जी लिंक दिलेली आहे तुम्हाला, तर ह्या लिंकवर जाऊन जे काय कालचा मेसेज आहे, आपल्या सकाळचाही मेसेज आहे, त्यावर जाऊन तुम्हाला त्या लिंकवर क्लिक करायचं आहे. क्लिक केलं गेलं सगळ्यात पहिल्यांदा विद्यार्थी मित्रांनो, हे जे काय तुम्हाला हॉल तिकीट आहे लॅपटॉपवर शक्यतो ब्राउझरमध्ये जो आपला क्रोम ब्राउझर असतो, गुगल क्रोम, त्यामध्ये डाउनलोड करा. म्हणजे तुम्हाला जे प्रॉब्लेम्स येत आहेत ते फेस होणार नाहीत. किंवा मोबाईलमध्ये सुद्धा तुम्ही डायरेक्टली याला क्लिक न करता मोबाईलमध्ये एक ॲप असतं गुगल क्रोमचं, ते ओपन करा, या लिंकला कॉपी करा आणि तिथं जाऊन पेस्ट करा. ठीक आहे. आणि डेस्कटॉप मोड ऑन ठेवा. तुमच्या मोबाईलमध्ये जो ऑप्शनमध्ये एक सेटिंग असतं डेस्कटॉप मोड, तो ऑन ठेवा. ठीक आहे. तरच हे तुमचे प्रॉब्लेम जे आहे ते सगळे सॉल्व्ह होतील. त्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांना हे रजिस्ट्रेशन नंबर, पासवर्ड वगैरे आठवत नाहीत, असंही बऱ्याच जण, कारण खूप दिवस झालं फॉर्म वगैरे भरून. तर त्यासाठी काय करायचं, तुम्हाला सिम्पली तुमच्या मेलवर जाऊन सर्च ऑप्शनमध्ये DTPM सर्च करा. म्हणजे तो मेल जो आहे त्यांनी जो ID दिलेला होता, पासवर्ड दिलेला होता, तो लगेच तिथे तुम्हाला भेटेल. त्यावेळेला जो पासवर्ड आला होता रॅन्डमली त्यांनी जो दिला होता, त्याला एक काहीतरी व्हॅलिडिटी होती. त्यावेळेला तुम्ही जो चेंज करून घेतला नसेल तर तो तुम्हाला आता पहिला चेंज करून घ्यावा लागेल, कारण तो पासवर्ड आता एक्सपायर झालेला असेल. मग सिंपल प्रोसेस असते त्याची. तुम्हाला तो पासवर्ड, जो जुना पासवर्ड होता, जो एक्सपायर झालेला आहे, तो एंटर करायचा आहे. नवीन तुमचा पासवर्ड जो आहे त्यामध्ये अल्फान्यूमरिक तुमचे म्हणजे कॅपिटल लेटर, स्मॉल लेटर, एक सिम्बॉल, नंबर, हे जे जनरल प्रोसिजर असते त्यानुसार एक नवीन पासवर्ड तुम्हाला सेट करायचा आहे आणि मग तुम्हाला लॉग इन करायला यायचं आहे, जर तुमचा पासवर्ड एक्सपायर झाला असेल तर. त्यानंतर हे लॉग इन केल्या तुम्ही या प्लॅटफॉर्मवर जाल. ठीक आहे. तुम्हाला यामध्ये 3 टॅब दिसतील, ॲप्लिकेंट डिटेल्स, पोस्ट सिलेक्शन आणि हेल्प डेस्क, अशा 3 गोष्टी दिसतील. यापैकी जर तुम्ही ह्या पोस्ट सिलेक्शनवर जर क्लिक केलात तर तुम्ही ह्या पोस्ट सिलेक्शनमध्ये गेल्यानंतर एक तुम्हाला अशा पद्धतीचा हा प्लॅटफॉर्म दिसेल. यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे बघा, इथं युअर सिलेक्शनचा एक ऑप्शन असतो, पोस्ट सिलेक्शनचा आणि युअर सिलेक्शनचा. तर यामध्ये युअर सिलेक्शनमध्ये जर बघितलात तुम्ही तर तुम्हाला एकच दिसणार आहे, तुम्ही एकच पोस्ट भरलेल्या आहेत, प्लॅनिंग असिस्टंट. तुम्ही जर मल्टिपल याच्यासाठी भरला असेल तर मल्टिपल दिसतील, पण आता तुम्ही समजा एकच भरलेले सिव्हिलच्या मुलांनी प्लॅनिंग असिस्टंट, तर त्या प्लॅनिंग असिस्टंटचा इथं जो ॲक्शनचा जो सिम्बॉल आहे बघा, हा ॲक्शनचा डोळ्यासारखा जो दिसत आहे, यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. हे क्लिक केल्यानंतर मग तुम्ही काय कराल, या ठिकाणी ॲडमिट कार्डच्या ऑप्शनमध्ये जाल. ठीक आहे. या ॲडमिट कार्ड इथं तुम्हाला ॲडमिट कार्डचा ऑप्शन जो आहे हा लगेच येईल, तिथं क्लिक केल्या. ठीक आहे. मग ह्या ॲडमिट कार्डवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे डायरेक्टली असं ॲडमिट कार्ड जे आहे याचा प्लॅटफॉर्म येईल आणि इथं तुम्हाला ॲडमिट कार्डच्या डाउनवर्डचा ऑप्शन येईल. हे सगळं जर तुम्ही लॅपटॉपवर केलात तर तुम्हाला हे सगळं अशा पद्धतीने व्यवस्थित दिसेल. मोबाईलवर डायरेक्ट लिंक करून तुम्ही गेलात तर यामध्ये कुठल्याही स्टेजवर तुम्हाला हे ॲडमिट कार्ड डाउनलोड होणार नाही, हे दिसेल फक्त तुम्हाला, पण हे डाउनलोड होणार नाही. हे कालपासून बऱ्याच मुलांचे मेसेजेस आहेत की सर ॲडमिट कार्ड डाउनलोड होत नाही, जनरेट झालेलं आहे पण काहीतरी ऑप्शन येतं तिथे एरर येतोय. तर ते आयदर तुम्ही लॅपटॉपमध्ये करा किंवा डेस्कटॉप मोड ऑन करून ब्राउझरमध्ये जाऊन करा. तुमचा प्रॉब्लेम जो आहे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल. त्यासाठी अजिबात काय घाबरायची गरज नाही. सगळ्यांच्या ॲडमिट कार्ड जे आहे ते जनरेट झालेले आहेत. ठीक आहे. सो आता इथं बघितलं तुम्ही तर बघा, इथं पवईचा तुम्हाला सेंटर मिळालेलं. हेच बऱ्याच जणांचं मत आहे की आम्ही पुणे टाकलं होतं, आणखी 2 सेंटर टाकले होते, नाही मिळालं, तिसरं चौथंच कुठलं तर मिळालं. तर बघा आता विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा सर्वप्रथम एक्झामिनेशन होणार होती तर ते वेगवेगळ्या सेंटरवर वेगवेगळ्या सिटीजमध्ये होणार होती. ठीक आहे. आणि त्यानुसार त्यांनी एक्झाम सेंटर तुमच्याकडून मागवण्यात 3 ऑप्शन मागवले होते. पण नंतर मुलांनी जसं मला आपल्याला प्रायव्हेट सेंटरवर एक्झामिनेशन घेत आहेत, सो ते हे करण्यासाठी आपण काय केलं, आयवॉन सेंटरचाच डिमांड केला आणि आता ते आयवॉन सेंटरवरच घेणार आहेत. आता आयवॉन सेंटर काय सगळ्या सिटीमध्ये नाही आहेत, त्यामुळे ज्या ठिकाणी आहेत त्याच ठिकाणी ते तुम्हाला एक्झाम सेंटर देतील. त्यामुळे तुम्ही टाकलेले जे 3 ऑप्शन्स आहेत
तर त्या 3 ऑप्शनमध्येच तुम्हाला सेंटर मिळेल असं नाही. त्यामुळे कुठलं सेंटर मिळालेलं आहे ते चेक करा. ते सेंटर शक्यतो आता बदलता येणार नाही, तेच सेंटर तुमचं राहील आणि त्या सेंटरवर तुम्हाला एक्झाम द्यायला जायचं आहे. मग त्या खूप दूर असेल तर आदल्या दिवशी तिथं जाण्याचा ट्राय करा. तर त्याला काय आपण करू शकत नाही. त्या रँडमली तुम्हाला मिळालेलं असेल, तुम्ही पुणे टाकले असेल पण पुणे मिळालं नसेल, दुसऱ्या विद्यार्थ्यांना मिळालं असेल, तर ते त्यांनी रँडमली कसं त्याचा सिक्वेन्स ठेवलेला आहे, कसा रूल ठेवलेला आहे तो माहीत नाही आपल्याला. ते पहिला भरलेल्यांना पहिला भर दिलेला आहे काय आपल्याबद्दल काहीच माहीत नाही. त्यामुळे जे सेंटर मिळालेलं आहे तिथं तुम्हाला जायचं आहे. जे नावामध्ये बदल दिसत आहेत किंवा इन्फॉर्मेशन जी चेंज झाल्यासारखी दिसत आहे ॲडमिट कार्डला, तर तुमचं ॲप्लिकेशन तुमच्याजवळ असतं डाउनलोड केलेलं आणि ॲडमिट कार्ड पण असतं. दोन्ही सोबत जपून ठेवा. त्यांना आता एक मेल टाकून घ्या किंवा कॉल करून घ्या. ज्यांचे बदल झालेले आहेत त्यांच्यासाठी आहेत ते, ठीक आहे. त्यामुळे त्याचं काही जास्त इश्यू नाही. तुमच्या ॲडमिट कार्डवर जर व्यवस्थित असेल सगळ्या डिटेल्स तर त्यालाही काही घाबरायची गरज नाही. मे बी काही सॉफ्टवेअर इश्यूजमुळे ते होऊ शकतात चेंजेस. काही जणांचे मेसेज आहेत, येऊन मुलं भेटून जात आहेत. त्यामुळं त्याचं काही टेन्शन घेऊ नका. फक्त ॲडमिट कार्डवरचे डिटेल्स तुमचे जे आहेत जरी वेगळे असतील तरी तुमच्या जे मेन जे आहे तुमचे ॲप्लिकेशन फॉर्म तिथे डिटेल्स व्यवस्थित असणं गरजेचं आहे. त्या दोन्ही गोष्टी सपोर्ट ठेवा. पेमेंटमध्ये फेल वगैरे झालं तर पेमेंट स्लिप वगैरे जे आहेत या डाउनलोड आत्ताच करून ठेवा, ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. तर हेच जे आहे तुमचे डाऊट जे आहेत तर ह्या छोट्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. त्यासोबतच TPAचे जे एक्झामिनेशन होणार आहे 31 तारखेपासून, तर त्याच्यासाठीची जी रिव्हिजन बॅच आहे त्याचे ॲडमिशन ओपन आहेत. ऑलरेडी सगळे सब्जेक्ट्स आपण यामध्ये घेतलेले आहेत. तो या राहिलेल्या वेळेमध्ये तुम्हाला परत एकदा फास्टमध्ये रिव्हिजन करायची असेल तर या बॅचला तुम्ही इन्रॉल राहू शकता. आणि त्यासोबतच अभ्यास जो आहे पुढच्या 15 दिवसांमध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीने करायचा आहे. सिलेक्शन आपलंच असणार आहे, हेच फक्त डोक्यात ठेवायचं आहे. थँक्यू.